सर्वप्रथम आलू बॉईल करून घेतलेला आहे. पोहे अर्धा वाटी भिजवून घेतलेला आहे. आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर, कांदा, मीठ, जिरा पावडर, हिरवी मिरची सर्व मिक्स करून घ्यायचे. मिक्स करून झाल्यानंतर पॅटीस गोल आकारमध्ये करून घ्यायचं. मग कॉर्नफ्लॉवरच्या याच्यामध्ये ब्रेड क्रम्स लावून ते तळायला घ्यायचे. तळून झाल्यानंतर पॅटीस कांदा, टॅमॅटो, मेयोनीज, टॅमॅटो सॉस, बर्गर तयार करून झालं की आपला अशा प्रकारे बर्गर तयार झालेला आहे. तुम्हाला आवडलं तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.